सांगितलं. गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा 2026चा शुभारंभ आज त्र्यंबकेश्वर इथं झाला. राज्यातलं जलव्यवस्थापन अधिक प्रभावी, लोकाभिमुख आणि शाश्वत करण्याच्या उद्देशानं आयोजित या यात्रेमध्ये जलदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. ढोल, टाळ, मृदुंगांच्या गजरात आणि पारंपरिक संस्कृतीचं दर्शन घडवत उत्साहानं जलजागृतीचा संदेश देण्यात आला. गोदावरी नदीचं उगमस्थान असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथल्या कुशावर्त तीर्थावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सपत्नीक जलपूजन करून शहरातून जलदिंडी काढण्यात आली. त्र्यंबकेश्वर शहरातून प्रारंभ झालेल्या या जलदिंडीचा श्री स्वामी समर्थ गुरुपीठ इथं उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. जलसंवर्धनाचा व्यापक संदेश समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवून लोकसहभागातून पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. विचार, वारसा आणि विकास या त्रिसूत्रीवर ही जलयात्रा आधारित असेल. जलसंवर्धन, जनजागृती, लोकसहभाग आणि शाश्वत पाणी व्यवस्थापन संकल्पना अधिक बळकट करणं हा या यात्रेचा उद्देश आहे. जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सुविधायुक्त